मन्नत खन्ना देशातली सर्वात श्रीमंत घराण्यातील कन्या एका आलिशान हॉटेलच्या भव्य कॉन्फरन्स रूममध्ये आपल्या पती विक्रांतसोबत बसली होती. खुर्चीत राणीप्रमाणे बसलेली ती बाहेरच्या दरवाजाकडे वारंवार नजर टाकत होती. तिच्या हृदयाची धडधड वाढलेली होती. विक्रांत खन्ना कार कंपनीचा मालक आणि देशातील मोठा उद्योगपती. दोघेही गेली 24 वर्षे एकत्र होते, अगदी त्यांच्या हरवलेल्या मुलीच्या वयाइतकाच काळ. जर ती मुलगी आज जिवंत असती तर 24 वर्षाची झाली असती. आज त्यांना एका खाजगी गुप्तहेराची भेट घ्यायची होती. सकाळी 9ला ठरलेली भेट, पण मन्नत 8:08लाच आली होती. प्रतीक्षा तिला बेचैन करत होती. काल रात्री गुप्तहेराचा मेसेज आल्यानंतर तिच्या डोळ्यात झोप नव्हती. पहाटे कशीबशी डोळा लागला तरी तिला भीषण स्वप्न पडलं. पेटत्या हवेलीमध्ये तिची लाडकी मुलगी श्रेया अडकलेली. सावध हो मन्नत, स्वतःला सावर, तिने स्वतःशीच पुटपुटले. श्वास आत बाहेर घेत स्वतःला शांत करण्याचा ती प्रयत्न करत होती. तेव्हाच विक्रांतने तिच्या खांद्यावर हलक्या हाताने स्पर्श केला. त्याच्या चेहऱ्यावरही तणाव स्पष्ट दिसत होता. शांत हो मन्नत, तो म्हणाला. मी नाही होऊ शकत, मला भीती वाटते, ती रडवलेल्या स्वरात म्हणाली. विक्रांतने तिचा थंड झालेला हात घट्ट धरला. मलाही भीती वाटते, पण आपण तिला नक्की शोधू, जरी आयुष्यभर लागलं तरी. या शब्दांनी मन्नतला आधार मिळाला. मला माहीत आहे, तू कधी हार मानणार नाहीस. दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि त्यांचे लक्ष तिकडे वळले. गुप्तहेर आत आला. हातात तपकिरी लिफाफा होता. मन्नतच्या डोळ्यात उत्सुकतेची ठिणगी पेटली. गुड मॉर्निंग मिस्टर आणि मिसेस खन्ना, तो म्हणाला आणि त्याच्यासमोर बसला. काय शोध लागलं? मन्नतने थेट विचारलं. गुप्तहेर शांतपणे म्हणाला. मी कुसुमला शोधलं, जी श्रेयाची आया होती. हवेलीला आग लागली तेव्हा तीही गायब झाली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे कुसुमला एक मुलगी आहे, वयाने नेमकी 24 वर्षाची. मन्नतच्या छातीत आशेचा एक जोरदार ठोका बसला. विक्रांतच्या डोळ्यातही उत्साह चमकू लागला. गुप्तहेराने लिफाफ्यातून काही फोटो बाहेर काढले आणि त्याच्या हातात दिले. मन्नतचे हात थरथरले. एक नजर टाकताच तिचे डोळे पाणावले. ही श्रेयाच आहे, ती हुंदक्यांनी म्हणाली. विक्रांतचा गळा दाटून आला. अगदी आईसारखीच दिसते. तिच्या डोळ्यात तेच रंग आहेत, त्या डोळ्यातील वेगळेपणा. हेटेरोक्रोमिया इरिडम. खन्ना घराण्याची वंशपरंपरागत खूण होती. मन्नतच्या आईचे डोळेही तसेच, एक हिरवा एक निळा. फोटोतील त्या तरुणीचे डोळेही अगदी तसेच होते. यापेक्षा खात्रीशीर पुरावा दुसरा असू शकत नाही, हे दोघांच्या मनाला पटले. मन्नत आणि विक्रांतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 24 वर्षांनंतर त्यांच्या हरवलेल्या लाडक्या मुलीचा ठावठिकाणा मिळण्याची आशा पुन्हा पेटली होती. ही खरंच आपली श्रेया आहे? मन्नतच्या आश्वासातच कुजबूज दाटून आली. तिच्या डोळ्यातले पाणी गालावरून ओघळलं. पण विक्रांतने हात पुढे करून रुमाल दिला आणि तिने घाईघाईने अश्रू पुसले. आपली मुलगी 24 वर्षांनंतर अखेर सापडली. विक्रांतचा आवाज कापत होता. त्याच्या डोळ्यातही पाणी आलेलं होतं, पण त्याने स्वतःला सावरलं. आयुष्यात कधीही तो परक्यांसमोर रडला नव्हता आणि आजही तो आपला अश्रू पोटात घेऊन बसला. मन्नत थरथरत म्हणाली. विक्रांत बघ, किती सुंदर आहे ती. तिच्या आवाजात थरथर होती. डोळ्यात भरलेलं प्रेम आणि हरवलेल्या वर्षाचं ओझं. पुन्हा एकदा तिच्या घशात गाठ आली, पण तिने स्वतःला आवरलं. विक्रांत हळूच हसला. तो क्वचितच हसणारा माणूस होता. त्याचं हसू म्हणजे हिरा कमी पण मौल्यवान. पण आता तो कानापर्यंत हसत होता. तिच्या डोळ्यात तुझ्या खन्ना घराण्याचा तेज आहे आणि तुझ्यासारखंच हृदयाच्या आकाराचं चेहऱ्यावरचं सौंदर्य. दोघेही त्या फोटोकडे पाहत राहिले. फोटोतली तरुणी शांत, सोज्वल आणि आकर्षक दिसत होती. तो चोरीछुपा काढलेला फोटो असला तरी तिचं तेजस्वी हास्य थेट हृदयाला भिडत होतं. मनात एकच विचार घोंगावत होता. आपल्या डोळ्यासमोर मुलगी मोठी होताना आपण पाहू शकलो नाही. 24 वर्षे आपल्यापासून हिरावली गेली. दोषाची जळजळ आणि हृदयातला पश्चाताप दोघांनाही खात होता. अचानक मन्नतने उत्साहाने प्रश्नांचा पाऊस सुरू केला. तिला काय नाव दिलं होतं त्यांनी? माझ्या मुलीचं आयुष्य कसं केलं? तिने कॉलेज पूर्ण केलं का? कोणता कोर्स घेतला होता? तिचं कुटुंब सुखी होतं का? ती लग्न केली का? कोणी तिचं हृदय तोडलं का? विक्रांतने तिच्या खांद्यावर हात ठेवला. एकेवेळी एकच प्रश्न, प्रिये, गुप्तहेरांना त्रास देऊ नकोस, तो हलकेच म्हणाला. गुप्तहेराने कृतज्ञतेने विक्रांतकडे पाहिलं आणि मग मन्नतकडे वळला. तिचं नाव श्रेया आहे. तिचं कुटुंब पूर्वी श्रीमंत होतं. एक मोठा व्यवसाय आणि मोठं घर होतं. पण त्याचा व्यवसाय डबघाईला आला.
तिचे वडील गंभीर आजारी पडले. त्यांच्यावर खर्च भागवण्यासाठी त्यांना घरासकट सगळं विकावं लागलं. तरीही तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाला प्रचंड कर्जाच्या घाईत ढकलून गेला. त्यानंतर तिची आईही आजारी पडली. श्रेया हॉटेल आणि रेस्टॉरंट मॅनेजमेंट शिकत होती, पण वडिलांच्या मृत्यूनंतर तिला कॉलेज सोडावं लागलं. कर्ज फेडण्यासाठी आणि आईचा सांभाळ करण्यासाठी मन्नतच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. विक्रांतने तिचा हात घट्ट धरला. गुप्तहेराने गळा साफ केला आणि पुढे बोलू लागला. श्रेया गेली 5 वर्षाला हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत आहे. मन्नत आणि विक्रांत एकमेकांकडे आश्चर्यचकित नजरेने पाहिलं. हॉटेल म्हणजे त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी, त्यांचा कट्टर शत्रू, आणि त्यांची हरवलेली मुलगी तिथेच काम करत होती. मन्नतला धक्का बसला, पण अजून एक बातमी गुप्तहेराने दिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्तब्धता उमटली. श्रेयाचं गुप्तपणे अर्जुनशी विवाहबंध झाले आहे. तो हॉटेलचा मालक आणि CEO आहे. मन्नत खुर्चीतून दचकून उठली. विक्रांतही स्तब्ध झाला. हे नियतीचं निर्दयी खेळच असावा. मन्नतच्या मनात विचार आला. अर्जुनचं घराणे आणि खन्ना घराणं पिढ्यानपिढ्या शत्रू होते. कधी काळी दोन्ही कुटुंबाचे आजोबा जवळचे मित्र होते, पण नंतर अर्जुनच्या वडिलांनी विश्वासघात करून संयुक्त मालकीचं हॉटेल फसवणुकीने आपल्या नावावर केलं आणि खन्ना कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला. माझी मुलगी आपल्या शत्रूच्या मुलाशी लग्न करते कशी? मन्नत अचंबितपणे पुटपुटली. विक्रांतचा चेहरा कठोर झाला. जर आपण तिच्या सोबत असतो तर कधीच हे लग्न घडलं नसतं, तो रागाने म्हणाला. मन्नतने पुढचा प्रश्न विचारला. किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला? 5 वर्ष, गुप्तहेराने उत्तर दिलं. मग तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, आणि त्यांना एक मुलगाही होता. मन्नतला भोवळ यावी इतका धक्का बसला तेव्हा ती एक्सक्लेमेट झाली. तिला वाटलं काही अलौकिक शक्ती त्यांच्या आयुष्याची खेळत आहे. मुलगा आहे का? मुलगी आहे का? विक्रांतने घाईघाईने विचारलं. नाही, मुलगा. त्याचं नाव दिव्यांश, पण दुर्दैवाने तो कार अपघातात मृत्यू पावला. क्षणात दोघांच्याही मनावर आकाश कोसळलं. त्याचा नातू, त्याला त्यांनी कधी उचललंही नव्हतं, त्याचा चेहराही पाहिला नव्हता. तो आधीच निघून गेला होता. मन्नत आणि विक्रांत दोघेही आपल्या खुर्चीत कोसळले. गुप्तहेराने थोडं सावरण्यासाठी थांबून मग सांगितलं, पण चांगली बातमी आहे. श्रेया आणि अर्जुन आता घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत. हे बातमी ऐकून दोघांनी हायसं मानलं. किमान अर्जुनशी असलेला संबंध तुटणार होता. विक्रांतने विचारलं, आम्ही तिला कधी भेटू शकतो? तुला माहीत आहे का ती कुठे राहते? गुप्तहेर थोडा अडखळत म्हणाला. हेच वाईट आहे, सर. आठवडाभरापूर्वी श्रेयाने आपलं घर विकलं. हॉटेलमधून तिला कामावरून काढून टाकलं गेलं आणि सध्या कोणीच जाणत नाही ती कुठे आहे. कुसुमला शोधा, मग तुला श्रेया सापडेल, विक्रांत ठामपणे म्हणाला. गुप्तहेराने डोकं हलवलं. असं होणं कठीण आहे, सर. कुसुम नुकतीच वारली आहे. श्रेया पूर्णपणे एकटी आहे. मन्नतच्या चेहऱ्यावर निर्धार उमटला. ते काही प्रॉब्लेम नाही. तू आमची मुलगी शोध. आम्ही तुला ठरवलेल्या मानधनाचे 3 पट पैसे देऊ, पण आमची श्रेया शोधून दे. ही ऑफर ऐकून गुप्तहेराचे डोळे चमकले. प्रचंड संपत्ती त्यांच्या हाताशी येणार होती. मी माझ्या पूर्ण ताकदीने प्रयत्न करीन, तो नम्रपणे म्हणाला. आणि मन्नत विक्रांतच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशेचा दिवा पेटला. हरवलेली मुलगी, हरवलेलं नातं, तुटलेलं आयुष्य कदाचित पुन्हा जोडता येईल.